विकास। कोकणची अर्थव्यवस्था आंबा आणि मासळी या दोन मोठ्या व्यवसायावर अवलंबून आहे, परंतु दरवर्षी ऐन सीझनमध्येच हे दोन्ही व्यवसाय अडचणीत सापडतात आणि यंदाही तसेच झाले आहे। कारण 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्याने आंबा पीक सध्या अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जास्त लांब नका जाऊ राजन आंबा आधीच यंदा आंब्याचं उत्पादन हॅलो हॅलो हां बोला हां हां हॅलो फायनल टाक फायनल हां 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 अरे फायनल टाक आहे ना मी जरा बाहेर आले इकडे दुर्गम भागात आहे पूर्ण चॅनलवाले जरा त्यांना माहिती पाहिजे ते त्यांच्याबरोबर आहे। मागील 4 दिवसांपासून कोकणात आणि विशेष करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार पडलेल्या अवकाळी पावसाचा परिणाम इथल्या आंबा पिकावर होण्याची शक्यता निर्माण झाल्याने आंबा बागायतदार चिंताग्रस्त झालाय। यंदा हापूस आंबा पीक उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणात घट झाली आहे। केवळ 25 ते 30% उत्पादन हाती येण्याची शक्यता आहे। उत्पादन कमी त्यात अवकाळी पाऊस यामुळे आंबा बागायतदार मेटाकुटीला आलाय। गेल्या काही वर्षापासून हवामान बदलाचा सामना हा आंबा बागायतदारांना करावा लागतोय। पावसाचा परिणाम आधीच आंबा कमी आणि त्यातच पाऊस पडला आहे आणि हा पावसाचा लगेच इम्पॅक्ट होत नाही, पण नंतरच्या पिकावर परिणाम असं पण करूया थोड्या दिवसांनी उत्पादन कमी आहे ना यावर्षी आता बाहेर कसं द्राक्ष पाऊस पडला लागले सगळा तिथे तिथे घड घेऊन होतो। एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे माकड आणि वानरांमुळे ही आंबा बागायतदार हैराण झालेत। कारण तयार झालेल्या आंबा झाडावर माकड नासधूस करत असल्याने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे। बदलत्या हवामानामुळे यंदा आंबा पीक कमी येण्याची भीती आंबा बागायतदार तुकाराम घवाळी यांनी व्यक्त केली आहे। काका नेमकं सांगा, आंब्याची काय परिस्थिती आहे? अवकाळी पावसाचा कितपत फटका बसण्याची शक्यता आहे? आता बदलत्या हवामानामुळे यावर्षी आंब्याचं पीक फार कमी आहे, खूपच कमी आहे। त्यामुळे आंबा बागायतदार फार अडचणीत आहेत। किती % आंबा होईल हे आता अजून काही सांगता येत नाही। आणि आता जो अवकाळी पाऊस येतोय त्याच्यामुळं काही ठिकाणी झालेला आहे, तो काही ठिकाणी अजून समुद्र किनारपट्टीला झाला नाही। पण जर झालाच, हवामान पावसाळी आहे, झालाच तर मोठा परिणाम आंब्यावर होणार आहे। आणि त्याच्यामुळं वेगवेगळे रोग जे येणार आहेत आंब्यावरती। फळमाशी जर आली तर फळाचा काही उपयोग होणार नाही आणि जे तुटपुंज फळ आहे ते सुद्धा कामी येणार नाही। आणि त्यामुळं आंबा व्यापार यंदा काय म्हणजे कितपत आहे याचा आम्हालाच काही कळत नाही आहे। असं हवामान कधी झालेलं नाही आणि इतक्या वर्षाच्या अनुभवाप्रमाणे आम्हाला इतका आंबा कमी आलेला अद्याप माहिती नाही। आपलं नाव तुकाराम सोनू घवाळी।
महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.